नमस्कार, मी महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आम्ही आलेलो आहोत अलिबाग वर्सोलीचे मोस्ट फेमस आणि ओल्डेस्ट रिसॉर्ट पर्णकुटीमध्ये आणि आमच्या समोर आहेत त्याचे फाउंडर श्रीमान शेखर पडवल साहेब. चला त्यांच्याशी गप्पा मारूया आणि जाणूया की त्याचे या रिसॉर्टची सुरुवात कधीपासून आणि कशी झाली होती. नमस्कार. नमस्कार. साधारण आपण 85 ते 86ला चालू केलेलं आहे. आपला ओपनिंगचा ग्रुप 500 लोकांचा मिळाला. ओपनिंग ग्रुप. त्याच्यानंतर 25 डिसेंबर जवळजवळ एक 10-15 वर्ष ग्रुप फिक्स आहे. एक ग्रुप 4000 लोक असतात. ओ माय गॉड. आणि सर आपल्या ह्या रिसॉर्टची वैशिष्ट्य काय आहे? जे फूड आहे ते आमचं होममेड आहे. माझी फॅमिली ह्या सर्व माझा जो सपोर्ट आहे तो माझ्या फॅमिली केलेला आहे. फॅमिली बोलल्यानंतर माझ्या 2 भाऊजया, आई, माझी मिसेस आणि माझ्या मुली. नमस्कार मॅडम, तुमचं नाव काय? स्नेहा. Sneha, please tell our audience that what is your role actually. Your dad is set up an establishment which is rocking. People are knowing in Alibag today. So what is your role to play in the whole? I'm giving support to my father and manage all accountant. Okay, so the whole thing is managed by you. The back end kind of a support is you. Yeah, and all banking transactions all under me. Okay, all is that you take care of. That's wonderful. शेखर साहेब, आमच्या लोकांना सांगा की अलिबागमध्ये आज भरपूर रिसॉर्ट झालेला आहे, तर पर्णकुटी हे ह्याची स्पेशालिटी म्हणी जाईल तर काय? पर्णकुटी आपली स्वतःची प्रत्येक कस्टमरला वाटतं. त्याच्यामुळे आपण माझे सुरुवातीपासून कस्टमर आहेत ते रिपीटर आहेत. कुठल्याही सॅटर्डे संडेची मला नवीन कस्टमरची वाट बघायला. वाव, वंडरफुल वंडरफुल. शेखर साहेब, तुमचे ह्या रिसॉर्टचं नाव तुम्ही दिलेलं आहे पर्णकुटी, तर नक्की पर्णकुटी याचा अर्थ काय आहे? आम्ही 3 भाऊ असे गोष्टी करत बसलो होतो, गप्पा गोष्टी करत. काय करायचं, झोपड्या बांधू. ते झोपड्या बांधताना विचार केला की नारळाच्या झावळीपासून या हट्स आपण तयार करायच्या. आता त्याला नाव द्यायचं ठरवलं की नाव काय द्यायचं. आता पर्ण म्हणजे पान म्हणजे पर्ण, कुटी म्हणजे झोपडी, म्हणून ते आम्ही नाव डिक्लेअर केलं की पर्णकुटी. वाव, व्हेरी नाईस. बेस्ट. स्नेहा, पर्णकुटी हा रिसॉर्टची सुरुवात तुमचे बाबाने केली होती 1985 मध्ये आणि आज आम्ही लोक आहोत 2014 तर या काळात काय डेव्हलपमेंट झालेली आहे रिसॉर्टमध्ये? ॲक्च्युली आधी कसं होतं, एवढं डेव्हलप असं काहीच नव्हतं. त्यावेळी सर्व लोकंसुद्धा अलिबागमध्ये यायचं, त्या लोकांना सोर्स खूप कमी होते. त्यामुळे सर्व जे काय होतं ते सर्व सुरुवात अशी केलेली की सर्व झापाच्या खोली, म्हणजे जसं नारळाचे जे झाप असतात पानं, त्याचे पूर्ण बांधून सर्व तशा रूम्स केलेल्या होत्या. त्याच्यानंतर सर्व मग पुढे पुढे जसं डेव्हलप होत गेलं तसं मग लोकांच्या डिमांड्स वगैरे सर्व वाढत गेल्या. मग कोणी नंतरच्या अशा काही लोक अशी अजूनही आहेत की जे विचारतात की अरे आम्हाला त्या पर्णकुटी हव्यात ज्या पूर्ण पानांच्या बांधलेल्या होत्या. पण नंतर जसं आता जनरेशन जसं चेंज होतं तसं आपल्यालाही चेंज झालं पाहिजे. मग त्या चॉईसनुसार, लोकांच्या मागण्यानुसार आम्ही मग असं आता हे सिमेंट या कॉन्क्रीट्स अशा रूम्स केल्या, या कॉटेजेस या. आणि आधी पूर्वी या सर्व झापाच्याच, म्हणजे पूर्ण झापाच्याच असायच्या. किती कॉटेजेस आहेत? आता टोटल 11 आहेत. हां, आणि आमच्या इथे सर्व ग्रुप बुकिंग असते, त्यामुळे आम्ही लोक जरा ग्रुप्स असल्यामुळे जास्त एन्जॉय करतात. स्नेहा, नक्की आपल्या ह्या रिसॉर्टची एम्युनिटीजबद्दल तुम्ही काहीतरी? ॲक्च्युली आपल्या पर्णकुटीमध्ये मेन असं आहे की पार्किंगची खूप चांगली सोय आहे. आता मोस्टली काय होतं, हल्ली जागा भरपूर असतात बट पार्किंगमध्ये लोकांना खूप प्रॉब्लेम्स, म्हणजे स्वतःच्या गाड्या पार्क करायला लोकांना सेफ्टीनेस नाही जाणवत. तर आमच्या प्रत्येक कस्टमरची म्हणजे सेल्फ पार्किंग अगदी चांगली असते, त्यामुळे गाड्या कुठे पार्क करायचं हा टेन्शन, म्हणजे हे टेन्शन लोकांना नसतं. बाकीच्या सर्व गोष्टीत त्याच्यानंतर जसं जागा भरपूर आहे त्यामुळे लोकांना फिरण्यासाठी वगैरे बराचसा वेळ, आणि लोकांना हा जो नॅचरलनेस आहे ते खूप जास्त चांगल्या प्रकारे एन्जॉय करता येतं. आणि तुमचा हा बँक्वेट मॅरेज हॉल सुद्धा आहे? हो आहे. ॲक्च्युली इथे पर्णकुटीमध्ये हा मॅरेज हॉलसुद्धा आहे, जो आम्ही सर्व गेट टुगेदरसाठी, पार्टीज किंवा मॅरेज एंगेजमेंट जसे ऑल सेरेमनीज असतात त्याच्यासाठी आम्ही देतो. याची स्पेशालिटी अशी आहे की एक तर पार्किंग सेफ राहतं, प्लस 5,000 to 6,000 कपॅसिटी इथे आहे.
आणि जसं लोकांना पाहिजे तर ओपनमध्ये सुद्धा लोक एन्जॉय करतात. मॅरेज इव्हिनिंग मॅरेजेस असतात, तसं लोक इथे खूप येऊन एन्जॉय करतात. साहेब, आम्हाला ऐकून आलेलं आहे की पर्णकुटी याचं जेवण खूपच चवीदार आहे, तर नक्की याचं रहस्य काय आहे? काय जो मेन रहस्य असं की जो जेवण करायसाठी जो मसाला जो लागतो तो आम्ही घरी तयार करतो, होममेड. तर जो आहे तो नॅचरल. बरोबर. आणि महत्त्वाचं की माझी फॅमिली जेवण करते, हेच रहस्य आहे नक्की. त्याच्यामुळे जे आहे ते नॅचरल टेस्ट आहे. अच्छा. आणि काय काय मिळत असतात तुमचे? चिकन किंवा मटन किंवा फिश, Demand अनुसार? जसं कस्टमरची चॉईस असेल तसं. पडवळ साहेब, आज किती वर्ष झालेलं आहे तुमचं हे सक्सेसफुल प्रवासांचं, तर नक्की तुमचं रहस्य, तुमच्या सक्सेसचं, तुमचं प्रगतीचं नक्की रहस्य? माझं फॅमिलीचा सपोर्ट, फॅमिलीचा सपोर्ट, स्वतःची मेहनत आणि ऑनेस्टी. हॉनेस्टी, स्वतःची मेहनत आणि फॅमिली सपोर्ट. आणि महत्त्वाचं 2 भावजं आहेत त्यांचा सपोर्ट. आणि तुमचा आई. चार्मिंग फेस आणि ते 24 तास. पडवल साहेब, लोकांनी एक मत तयार केलेली आहे की मराठी माणूस हा बिझनेस करू शकत नाही, आणि आज आम्ही बघतोय एक सक्सेसफुल मराठी माणूस. आणि तुमचा हा एक सुंदर फार्म हाऊससुद्धा आहे, तुम्ही एक सक्सेसफुल बिझनेस रन करताय, तर नक्की तुम्ही आपल्या मराठी बांधवांना काय संदेश देणार आहात? एक तर तुम्ही बोलताय हे चुकीचं बोलताय की मराठी माणूस की आज सर्वांच्या पुढे आहे. व्हेरी गुड. आपला मुख्यमंत्री कोण आहे? मराठी माणूस आहे. हा? प्रत्येकाने स्वतःची मेहनत केली पाहिजे. स्वतःचं जागा असेल, हा बिझनेस वाईट नाही आहे, चांगला आहे. तर त्याने मेहनत करा, पुढे जा. आणि मराठी माणसाची मेहनत करायची हिंमत आहे, त्याला डोकं आहे, तो व्यवस्थित अरेंज करतोय. थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ दिला आहे, त्यामुळे खूप खूप आभारी. थँक्यू स्नेहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.